गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्याची पंचगंगा नदी सध्या प्रदूषित बनली आहे. हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. पंचगंगा नदीला धरणातून पाणी सोडल्यामुळे नदी प्रवाहित झाली. हे पाणी तेरवाड बंधारा येथे जाऊन थांबलं आहे. तर पाण्यामध्ये हजारो मासे मृत पडलेत. पाणी प्रदूषित असल्यामुळे मृत माशांचा कच पडलाय. शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी नदीमधील मासे नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच मृत माशांचा खच पडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नदी प्रदूषित झाली आहे. वारंवार दरवर्षी पंचगंगा नदी प्रदूषित होत असते, पण प्रदूषण नियंत्रण मंडळ येरे माझ्या मागल्यासारखे काम करत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कागदी घोडे नाचवण्यात सध्या मग्न आहे. 2 दिवसांपूर्वी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने मृत माशांचे पिंडदान करण्यात आलं होतं. तसेच शासनाचा निषेध करण्यात आला होता. पण एवढं आंदोलन करून सुद्धा पुन्हा पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने येणाऱ्या 2 दिवसांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाला 100 किलोचा हार देण्यात येणार आहे. तसेच जलसमाधी घेण्याचा इशाराही देण्यात आलाय. या आंदोलनाची दखल लवकरात लवकर घ्यावी असा इशारा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आलाय. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाला 100 किलोचा हार घालण्यावर कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.